नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण एक खूप महत्त्वाचा असा विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। कारण 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना अनेकदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाते की जाहिरात लेखन। काही विद्यार्थी गोंधळतात, काही विद्यार्थ्यांना सोपं जातं तर काही विद्यार्थ्यांना कठीण जातं। तर त्या विषयावर आधारित आपण एक खूप सोपी अशी जाहिरात घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला, या व्हिडिओमध्ये जाहिरात लेखन कसं लिहावं हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये जाहिरात लेखनचे पैकीच्या पैकी मार्क्स भेटतील। त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर आपण जाहिरात लेखनाला सुरुवात करूया। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जाहिरात लेखन म्हणजे काय माहिती आहे का? जाहिरात म्हणजे काय? एखाद्या वस्तूची, एखाद्या सेवेची, एखाद्या कार्यक्रमाची किंवा एखाद्या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते, त्याला जाहिरात असे म्हणतात। तर आपण आज एक खूप सोपी जाहिरात घेऊन आलेलो आहोत। तर विद्यार्थ्यांनो, आज आपला जाहिरात आपण कोणत्या विषयावर करणार आहे माहिती आहे का? तर आज आपल्या जाहिरात लेखनाचा विषय आहे भव्य पुस्तक प्रदर्शन। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण इथे सुरुवातीला काय लिहायचं? आपली जाहिरात लेखन आहे, तर आपण कशावर जाहिरात करणार आहोत त्यासाठी आपण परती पहिल्यांदा लिहायची आपली जाहिरात कशावर आधारित आहे। तर आजची आपली जाहिरात कशावर आहे? भव्य पुस्तक प्रदर्शन। तर आजची आपली जाहिरात आपण इथं मोठ्या ठळक अक्षरात लिहायचं की आपली जाहिरात काय? भव्य पुस्तक प्रदर्शन। आता हे लिहिलं ना, तर त्याच्या खाली काय लिहायचं की एकदम या आपल्या जाहिरातीवरती सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे। तर इथे लिहायचं आता भव्य पुस्तक प्रदर्शन आहे ना, तर आपल्याला हे पुस्तक प्रदर्शन आपण विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पुस्तकांवरती आहे। त्याच्यामुळे इथे लिहायचं विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी। तर आता इथे आपण भव्य पुस्तक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। तर आता आपलं भव्य पुस्तक प्रदर्शन त्यासाठी आपल्याला आता इथे लिहायचं आहे त्याचा दिनांक लिहायचा आहे, त्याचं ठिकाण लिहायचं आहे, त्याची वेळ लिहायची आहे। तर आता इथे आपण ठिकाण लिहूया। म्हणजे आपलं पुस्तक प्रदर्शन हे कुठे चालू आहे त्यासाठी ठिकाणाचं नाव लिहिणं महत्त्वाचं आहे। तर आता आपलं ठिकाणाचं कुठे आहे? आता आपण इथे ठिकाण लिहूया। आपलं भव्य पुस्तक प्रदर्शन आहे जिल्हा ग्रंथालय पुणे। आपलं भव्य प्रदर्शन जिल्हा ग्रंथालयामध्ये आहे, पुण्यात आहे जिल्हा ग्रंथालय, तिथे आपलं भव्य पुस्तक प्रदर्शन आहे। आता इथे आपल्याला काय लिहायचं आहे? इथे आपल्याला दिनांक लिहायचा आहे। दिनांक म्हणजे कोणत्या तारखेपासून की कोणत्या तारखेपर्यंत आपलं हे प्रदर्शन सुरू आहे। तर आता विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल की आपलं जाहिरात लेखन आपण कशावर आधारित केली आहे? ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, हे पण आपण सांगितलं। आता इथे आपलं पुस्तक प्रदर्शन कोणत्या ठिकाणी चालू आहे, कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवसापर्यंत चालू आहे आणि ह्याचा आपण टाइमही इथे लिहिलेला आहे। तर आता आपल्याला इथे काय लिहायचं आहे की आपल्या भव्य पुस्तक प्रदर्शनामध्ये आपले कोणते पुस्तकं अवेलेबल आहेत, आपल्याला कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत, हे सर्व आपण आता इथे लिहिणार आहोत। चला तर आपण आता ते पाहूया। तर आता इथे खाली काय लिहायचं? वैशिष्ट्ये। आता इथे लिहायचं आपण बघा, आपला इथे सर्व शाळेची पुस्तकं भेटतील। पहिलं म्हणजे सर्व शाळेची पुस्तकं भेटतील।
परत दुसरं आहे इथे आपल्या इथे स्पर्धा परीक्षांची सुद्धा पुस्तकं भेटतील. स्पर्धा परीक्षा पुस्तक. आता आपण इथं लिहायचं, तिसरं काय लिहायचं, आता प्रदर्शन लिहिले तर आता आपल्याला त्याच्यावर सवलत द्यावी लागणार. तर आता आपण प्रत्येक पुस्तकावर किती सवलत देणार आहोत ते इथं लिहायचं. प्रत्येक पुस्तकावर 20% सवलत. आता इथे तुमचं काय लिहायचं आहे, मोबाईल नंबर. जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्याने ह्या नंबरवरती संपर्क करायचा. तर हा झाला आपला मोबाईल नंबर. आता तुम्हाला समजलं का इथे आपण कोणतं जाहिरात लेखन आहे, आपली इथे ठिकाण, दिनांक, वेळ, आपल्याला या प्रदर्शनामध्ये आपल्याला कोणती कोणती पुस्तकं अवेलेबल आहेत हे सगळं आपण इथे नमूद केलेलं आहे. कोणाला काय जर पत्ता कोणाला भेटत नसेल, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ह्या नंबरवरती विचारावं, त्यासाठी आपण इथे मोबाईल नंबर सुद्धा लिहिला आहे. तर विद्यार्थ्यांनो इथे एक पॉइंट नक्की जरूर लिहा, आजच भेट द्या. किंवा इथे खाली लिहू शकता, आजच भेट द्या. आणि या उत्तम संधीचा तुम्ही फायदा करून घ्या. तर विद्यार्थ्यांनो हे होतं आपलं जाहिरात लेखन. आपण खूप सोप्या पद्धतीने बघितलं, तुम्हाला सांगितलं जाहिरात लेखनाला सुरुवात कशी करावी, ठिकाण, वेळ, दिनांक सगळं आपण या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये बघितलं. तर मला आशा आहे की तुम्हाला ही जाहिरात लेखन नक्कीच आवडली असेल. त्यासाठी मी सरावाला तुम्हाला एक जाहिरात लेखन देते, वृक्षारोपण मोहीम. तर ही जाहिरात लेखन तुम्ही स्वतः तयार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नक्की जमलं की नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा शैक्षणिक अभ्यासासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका सोप्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. धन्यवाद.